होते. मुद्दा असा आहे की जो व्यक्ती, जो उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे, मी उदाहरण अमोल बालवडकर सारखं, की त्याला का तुम्ही उमेदवारी म्हणजे आता ठीक आहे तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये नव्हतात, पण एक भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून काय वाटतं की हे योग्य आहे का अयोग्य आहे हे तुम्ही, कारण काय की विधानसभेला उमेदवारी मागितली, ही चूक असू शकते का? आणि जर असेल तर मग तुमच्या पक्षामध्ये लोकशाही नाही का? लोकशाहीच्या माध्यमातूनच आता तिथं चंद्रकांतदादा पाटील तिथं आमदार आहेत, मेघाताई तिथं पूर्वी आमदार होत्या, मुरली मोहोळ पण खासदार असून कोथरूड विधानसभेमध्येच आहेत. हे तिघांनी बसून निवडणुकीला येण्याचा निष्कर्ष चेक करूनच ते निर्णय घेतला असेल असं मला वाटतंय. म्हणजे मला जे मनाला वाटतं तेच मी सांगणार तुम्हाला. उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलण्यात काही अर्थ नाही, कारण मी या पूर्ण भागामध्ये सक्रिय नव्हतो. तिकीट वाटपामध्ये मला जी योग्य वाटले ते उमेदवार मी डायरेक्ट फडणवीस साहेबांना सांगितले की हे उमेदवार दिले तर बरं होतील. ते त्यांनी त्यातले 80% दिले. पण मी जे सांगितली होती नावं जी मी दिली होती त्यांच्याकडे, त्यातल्या 80% लोकांना त्यांनी तिकीटं दिली. आता काही 20, 25, 30% ते लोकल लोकांनी नाही, जिथं तुम्हाला एक एक जागा निवड सर्वे वगैरे ना, तुम्ही पण सर्वेचा अभ्यास करता आणि एकूणात प्रतिमा पक्षाची अशी झाली की अमोल बालवडकरनी विधानसभेचं तिकीट मागितलं म्हणून त्याला आता उमेदवारी दिली नाही. आणि काय परिणाम झाला की थेट राष्ट्रभर शेवटपर्यंत त्यांना दुलवत ठेवलं, खेळवत ठेवलं. दीड तास आधी त्यांना सांगितलं की आता तुम्हाला उमेदवारी देता येणार नाही. हा काय प्रकार आहे तुमच्या पक्षामध्ये? आणि मग शेवटी त्याला दार उघडच होतं, अजितदादांनी त्याला तिकीट दिलं आणि उमेदवार झाला. आणि आता तो बघा कशा पद्धतीनं म्हणजे तुम्हाला तुमच्या पक्षावरती आणि काय कशा आरोप सुरू आहेत किंवा हे सुरू आहे, ही चूक आहे किंवा नाही असं तुम्हाला वाटतं पक्षाच्या पातळीवरती? मला इन प्रिन्सिपल दिसताना जे दिसतं की पक्षाने जो निर्णय घेतला तो योग्य घेतला असेल ते आपल्याला 16 तारखेला कळेल. रात्री 16 तारखेला संध्याकाळी आपल्याला कळेल की जी तिकीट वाटप झाले किंवा ज्यांच्या साहेबांनी ज्या नेत्यांनी पुण्यात शहरातल्या मग मुरली मोहोळ असतील, चंद्रकांत पाटील असेल, मेघाताई असतील किंवा आपले माधुरताई असतील किंवा रासने असेल किंवा मुळीक असेल, यांच्या शिफारशीने जे तिकीटं गेलीत आणि कमिटीने जो निर्णय घेतला तो योग्य का अयोग्य हे आत्ता आपण बोलणं योग्य नाही आहे. ते 16 तारखेला रात्री आपण बसून त्यावेळेस ठरवू आपण की आमचा निर्णय जो आहे तो किती यशस्वी झाला. मी तुम्हाला सांगतो आत्ताही मला खात्री आहे जेव्हा देवेंद्र फडणवीस उतरतील मैदानात तेव्हा तुम्हाला चित्र उलटं दिसेल. आज वाटत असेल तुम्हाला मीडिया किंवा प्रेस किंवा अजित पवारचा ॲग्रेसिव्हपणामुळं की बाबा तो पक्ष आमच्या बरोबरीला आला आहे किंवा थोडा मागं पुढे, पण जेव्हा देवेंद्र फडणवीस उतरतील मैदानात तेव्हा चित्र खूप वेगळं दिसेल.